श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आज आपण या व्हिडिओमध्ये दिवाळी का साजरी केली जाते तसेच लक्ष्मीपूजन याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। हा प्रश्न जितका सोपा वाटतो तितका त्यामागचा अर्थ अतिशय गूढ, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आहे। दिवाळी का साजरी केली जाते, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्थी, तुळशी विवाह हे का साजरे केले जातात, तर यामागे कारण आहे। आपण ते कथेनुसार श्रवण करणार आहोत। सर्वात पहिले सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। रामायणानुसार प्रभू श्रीराम 14 वर्षाच्या वनवासानंतर आणि रावणाचा वध करून अयोध्येला परतले। त्या आनंदाने अयोध्येवासियांनी दिवे लावून नगर उजळून टाकलं, म्हणून दीपावली साजरी केली जाते। समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीचा प्रादुर्भाव या दिवशी झाला, म्हणून लक्ष्मी पूजन दिवाळीत केलं जातं। या दिवशी भगवान विष्णूने लक्ष्मी देवीशी विवाह केला, म्हणून हा दिवस शुभ विवाह म्हणून मानला जातो। यामुळे लोकांना दृष्टतेतून मुक्तता मिळाली, म्हणून दिवाळी नरक चतुर्थीच्या विजयाचं प्रतीक आहे। दिवाळी म्हणजे फक्त आनंद, फटाके आणि सजावट नव्हे, तर कुटुंब, मुलं आणि स्वतःच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी आणण्याची संधी आहे। दिवाळीत आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी करावयाच्या 11 प्रभावी गोष्टी आहेत की ज्या पारंपरिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानल्या जातात। घरात शुद्धी आणि स्वच्छता करा। दिवाळीपूर्वी घरातील जुनी, तुटकी, अनावश्यक वस्तू काढून टाका। स्वच्छतेनंतर गंध, हळद, कुंकू आणि गंगाजलाने घर शुद्ध करा। यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि लक्ष्मीचा प्रवेश होतो। जिथे स्वच्छता आणि पवित्रता आहे तिथेच देवीचे वास्तव स्थान असतं। मुलांसमोर दिवाळीची कथा सांगा। श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि रावण यांच्या कथा सांगून सद्गुण, सत्य आणि धर्माचं महत्त्व मुलांना समजवा। ही परंपरा घरात संस्कार वाढवते आणि कुटुंब एकत्र बांधते। देवी लक्ष्मी आणि कुबेर पूजन। दिवाळी अमावास्येला संध्याकाळी लक्ष्मी कुबेर पूजन करा। आपल्या मुलांना आणि कुटुंबासह पूजा घ्या। त्यांना हात जोडायला आणि मंत्र म्हणायला शिकवा। लक्ष्मी पूजेत कौटुंबिक ऐक्य आणि आर्थिक स्थैर्य येतं। घरात दिवे लावा, पण अर्थपूर्ण पद्धतीने लावा। घराच्या प्रत्येक कोपऱ्यात दिवा लावताना मनात एक संकल्प करा की मुलांच्या शिक्षणासाठी एक दिवा, आरोग्यासाठी एक दिवा, सुख शांतीसाठी एक दिवा आणि आपल्या पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी एक दिवा। अन्नदान आणि वस्त्रदान करा, म्हणजे दिवाळीच्या काळात गरजू लोकांना अन्न, कपडे, मिठाई किंवा पैसे द्या। हे दान लक्ष्मी प्रसन्नता आणतं आणि मुलांमध्ये संस्कार वाढवतं। तुळशी पूजन व तुळशी वृंदावन सजावट करा। तुळशीला नित्य स्नान, गंध आणि दीप अर्पण करा। तुळशी घरात आरोग्य आणि पवित्रता निर्माण करते। श्री सूक्त, लक्ष्मी स्तोत्र किंवा स्वामी समर्थ मंत्र जप करा। दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 5 ते 11 वेळा म्हणावे। ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः किंवा ओम श्री स्वामी समर्थाय सुख समृद्धी लाभो नमः। या मंत्राचा जप घरात सकारात्मक ऊर्जा आणि कृपा आणतो। मुलांना लक्ष्मीचे स्वरूप समजावे। त्यांना सांगा की लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नव्हे, ती आहे ज्ञान, आरोग्य, संस्कार आणि समाधान। त्यामुळे मुलांना कृतज्ञता आणि सद्विचारांची समृद्धी शिकवा। कुटुंबासह एकत्र भोजन करा। दिवाळीत दररोज किमान एक वेळ संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवण करावं। ही छोटी कृती पण कुटुंबातील प्रेम आणि एकता वाढवतं। घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या। त्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घ्या, कारण वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद म्हणजेच देवी कवच। घरातील वातावरणात प्रार्थना, भक्ती आणि हसू ठेवा। दिवाळीत नकारात्मक बोलणं, राग किंवा वाद टाळा। घरात सतत मंत्र, आरती, हसू आणि प्रेमाचे वातावरण ठेवा। थोडक्यात एवढं सांगायचं आहे की दिवाळीच्या प्रकाशात फक्त घर नव्हे, आपल्या मनाचाही अंधार दूर व्हायला हवा। प्रत्येक दिवा हा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी असावा। मुलांसाठी राम वनवासाला गेला याची कथा सविस्तर ऐकूयात। खूप वर्षापूर्वी अयोध्या नगरीत राजा दशरथ हे राज्य करीत होते। ते एक धर्मप्रिय, न्यायी आणि प्रजेला आपला मानणारे राजा होते। त्यांचे 4 पुत्र म्हणजे राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न।
राजा दशरथांचा मोठा पुत्र भगवान श्रीराम हा धर्म, सत्य आणि करुणतेचा मूर्तिमंत अवतार होता. संपूर्ण अयोध्या त्यांना प्रेम करत होती, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. दशरथांच्या दुसऱ्या राणी कैकेयीला तिच्या दासीने ब्रह्मात टाकलं. तिने आपल्या पुत्र भरतासाठी राज्य आणि रामासाठी 14 वर्षाचा वनवास मागितला. राजा दशरथ अत्यंत दुःखी झाले, पण त्यांनी वचन पाळलं. श्रीरामांनी निर्धाराने वनवास स्वीकारला. त्यांच्या सोबत सीता माता आणि लक्ष्मण गेले. अयोध्या नगरी रडत होती. प्रजा म्हणत होती, रामाशिवाय हे नगर म्हणजे फुलाशिवाय बाग. वनात श्रीरामांनी तपश्चर्या, साधना आणि धर्माचं पालन केलं. पण त्या काळात लंकेचा राक्षस राज म्हणजे रावण, तो अत्यंत शक्तिशाली पण अहंकारी होता. त्याने माता सीतेचे अपहरण केले. रावणाने तिला आपल्या सोन्याच्या लंकेत नेलं. सीता मातेनं त्यांचं अन्न पाणी सुद्धा स्वीकारलं नाही. ती फक्त श्रीरामांच्या नावाचा जप करत राहिली. श्रीरामांनी सीतेच्या शोधात सर्वत्र भ्रमण केलं. त्यांना भेटले हनुमानजी, भक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक. हनुमानजींनी सीतेचा शोध लावला आणि लंकेत जाऊन तिला श्रीरामाचा संदेश दिला. यानंतर वानरराज सुग्रीव, जांबुवंत आणि संपूर्ण वानर सेना श्रीरामांसोबत लढाईसाठी सज्ज झाली. लंकेच्या भूमीवर धर्म अधर्माची निर्णायक लढाई झाली. श्रीरामांच्या बाणांनी रावणाचा अंत केला. दुष्टतेचा नाश झाला आणि सत्याचा विजय झाला. त्या क्षणी स्वर्गात, पृथ्वीवर आणि पाताळात आनंदाच्या लहरी उठल्या. देवांनी पुष्पवृष्टी केली आणि म्हणाले, जय श्रीराम, अयोध्येत परतावा. 14 वर्षानंतर प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले. त्या दिवशी अमावास्येची काळोखी रात्र होती, पण अयोध्येवासी आनंदाने झळकत होते. लोकांनी घरघरात तेलाचे दिवे लावले होते. रस्ते, महाल, मंदिर सगळं प्रकाशाने उजळलं होतं. त्या प्रकाशात रात्र ही तेजोमय झाली. प्रत्येक जण म्हणू लागला, आज प्रभू राम परत आले. अंधकाराचा अंत झाला. आता प्रकाशाचा सण सुरू झाला. तेव्हापासून दिवाळी सण साजरा केला जातो. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये लिहा. जय श्रीराम, जय श्रीराम.